या ठिकाणी OV11 यांच्या संघात 5 धावांची ऍड झालेली आहे। पुरंदर संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात नाहीये। 5 धावांची ऍड OV11 यांच्या संघात झालेली आहे खात्यामध्ये। पुरंदर संघाचा अतिरिक्त खेळाडू जर आला नाही तर त्या 5 धावा अजून वाढल्या जातील। आयोजन समिती प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे। अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये नव्हता आणि आता 5 धावांची पेनल्टी आयोजन समितीच्या माध्यमातून दिली गेली टीम OV11 या संघाला। चांगला बॉल ड्राइव्ह केलाय वनस्पती क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये चांगला प्रयत्न धाव घेतलाय अभिषेक बैदला आपण पाहतोय। ओव्हर नंबर 1 हाताळत असताना अगदी या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर राहिली आहे, कारण हा खेळाडू सध्याच्या घडीला कमी वयातच नावलौकिक झालेला खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभिषेक बैद। ओव्हर क्रमांक 1 हाताळत असताना फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर दिनेश आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी। अभिषेक बैदचा आपण विचार जर केला अभिषेक बैद यांचा तो खेळाडू महेश कुर्पे यांचा आयकॉन खेळाडू म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या संघामध्ये OV11 या संघाकडून। फटका खेळला यावेळेला फिल्डर आहे जज करतोय झेल पकडलाय आणि अभिषेक बैदने फलंदाजाला केलंय काही विकेट। फलंदाज आउट। दिनेशची मोठी विकेट पटकावली अभिषेक बैद यांनी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ही मोठी विकेट आता मात्र पटकावली आहे अभिषेक बैद यांनी। समालोचन कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या समवेत वर्ल्ड ऑफ पुणे गोपी जाधव सर आमच्या समवेत जुळले, त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून नामदेवजी शिंदे सर, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आमच्या समवेत राजेशजी काळे साहेब देखील आमच्या समवेत उपस्थित होते। पोलीस स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय। तब्बल 4 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेत असताना पाहायला मिळते। आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रसाद कापणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील। अगदी या खेळाडूची देखील चर्चा होतच राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण प्रसाद कापणे याचा जर विचार केला तर कित्येक स्पर्धा या खेळाडूने याच मैदानामध्ये गाजवल्या आहेत। आता मात्र NPL OV11 या संघाचं नेतृत्व करत असताना मात्र मैदानामध्ये आलाय। अभिषेक बैद समोर आहे, बॅटिंग करावी लागेल, मेरिटवर क्रिकेट खेळावं लागेल। टप्प्याचा बॉल फटका फसलाय अभिषेक बैदने केले आणखी एक फलंदाजाला काही आणि त्यानंतर मात्र हा जल्लोष हा सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे। आणखी एक विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतलेत। देखील पटकावलाय अभिषेक बैद यांनी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रितेश नाडकर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि जो सलामीवीर बॅटर होता तो गणेश मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ देण्यासाठी मात्र प्रितेश नाडकर मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 मोठ्या विकेट अभिषेक बैदने पटकावलेत आपल्या संघासाठी। बच्चा मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू, या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते आणि आपण या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील पाहिलं अभिषेक बैद यांना गतवर्षी। उलटा बॉल हाताळलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन मध्ये, फिल्डिंग त्याच्याकडून चूक झाली आहे, बॉल पळतोय, क्षेत्ररक्षक देखील पळतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, शेवटच्या क्षणाला बॉल अडवलाय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर आता धावून 3 धावा पूर्ण केल्यात। गतवर्षी जर आपण पाहिलं तर प्रसाद लाडने मालिक
आणि म्हणूनच काय यावर्षी प्रसाद लाड या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर. स्पर्धेचा एक विशेष नियम आहे, जो खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल यावेळेला ड्राईव्ह केला, हलक्यात त्यांनी ढकलल्या, फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, डायरेक्ट थ्रो, प्रयत्न चांगला आहे आणि आता ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव आली आहे. आधीच 5 धावा आल्या आहेत बोनसच्या स्वरूपात, अशा धावा येत आहेत, धावा महागात पडू शकतील या मॅच मध्ये आणि गर्दी प्रेक्षक देखील गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये. कडाक्याचं ऊन आहेत, काही प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक मैदानामध्ये झाडाची सावली आहे, झाडाच्या सावलीच्या खाली बसून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. क्रिकेटवरचं प्रेम आहे, अगदी घरात बसून त्यांच्या डोक्यावर बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. बॅक मधून आलाय चौकार, धावा झाल्या धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय, भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन आणि हेच आयोजन तुम्हा आम्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे, कारण ही NPL आहे, ही नायगाव प्रीमियर लीग आहे. संपूर्ण मुंबई, संपूर्ण दादर, संपूर्ण नायगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय, कारण या स्पर्धेमध्ये विजेता कोण होणार ते पाहायचंय. पुढचा बॉल फटका खेळला, यावेळेला फिल्डर आहेत आणि झेल पकडला जाईल आणि आता मोठी विकेट आली. फलंदाज प्रितेश देखील माघारी परत आहेत. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मम्मीला फोन करा आणि विचार, अरे मी आता एक मिनिट रेकॉर्डिंग आई मनीष पटियाळ होते आणि त्यांनी झेल पकडला. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना आकाश मिदार. मारवा तुमची आई मला ड्राईव्ह केल्या, हलक्या त्याने ढकललंय, क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत, एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेवर आता समाधान मानावं लागेल. चांगली मॅच रंगेल. एका बाजूला OV11, दुसऱ्या बाजूला पुरंदरे बॉईजचा संघ आहे.
पुढचा बॉल फुलटॉस होता, प्रयत्न करत होते फलंदाज, फटका फसलाय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण 3 गडी माघारी परतले. ओबी 11 संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय, पण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जो सलामीवीर फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश मैदान. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. हो, यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर खूपच बाहेर हाताळला गोलंदाजाने, अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हिरवळ असं मैदान, गोलाकार मैदान, ऐतिहासिक पुरंदरे मैदान आहे आणि याच मैदानात ही NPL आपण पाहतोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चांगलं बॅकअप दिले, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20 या आकड्यावर, 20 ऑन बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती झाल्या. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस देखील पाडला जातो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जरासा समोर जा ना, तो बॅनर पडला तो लाव ना. पुन्हा चांगला बॉल, आत्ता बॉल बरोबर हाताळला आणि पंचांकडे लाऊड अपील पंचांकडे गेली आहे. आता पाहायचंय पंचांकडे, पाहत राहावं लागेल सगळ्यांनाच. पंचांचा निर्णय काय येतोय पाहावं लागेल आणि आता पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. नॉट आउट आलाय पंचांचा निर्णय, नॉट आउट. नितीन कायसेकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विद्युत नाकवा. हे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये ऑनफिल्ड अंपायर आहेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर प्रसाद सहस्त्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली. हा क्रिकेटचा महासंग्राम. अभिषेक बैत पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी सज्ज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभले श्री सुरेश घारे साहेब, आपला बाणूस, त्याचप्रमाणे श्री संदीपजी पानखांडे साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला गेला. त्याचप्रमाणे कुमारी श्रीजा विक्रांत जाधव आणि त्याचप्रमाणे श्री विक्रांत शेठ जाधव, श्रीजा 11चे सर्वेसर्वा, त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे माननीय श्री विनयजी गटाणी साहेब यांचं विशेष सहकार्य, त्याचप्रमाणे निखिलजी नायकर आणि प्रितेश शंकर पास्ते यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. तर या सर्व प्रायोजकांचं विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 चा खेळ. गोलंदाजीसाठी अभिषेक बैत बच्चा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. काय षटक हाताळलं होतं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 2 मोठ्या विकेट याच गोलंदाजाने पटकावल्या. अभिषेक बैत मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेला आणखीन एक बॉल पहा काय हाताळलाय. लॉंग ड्रॉप रिजन मधून बॉल जर आपण पाहिलं तर ट्रॅव्हल करत असताना फिल्डर तिथपर्यंत पोहोचले. एक धाव पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 21. हो, चांगला बॉल आहे, बरोबर हाताळला अभिषेक बैतने. आता व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं, पण रिव्ह्यू मात्र गोलंदाजी करत असलेल्या संघाने चॅलेंज केलंय. तर प्रसाद सहस्त्रबुद्धे त्याची पडताळणी करतील. हा व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता मात्र थर्ड अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्या माध्यमातून केली जाईल. पंचांचं देखील लक्ष या संपूर्ण स्पर्धेवर पाहायला मिळते. वेल एज्युकेटेड पंच, दिग्गज खेळाडू ज्यांनी संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर हे क्रिकेट विश्व गाजवलं आणि सध्या मात्र आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करत असलेल्या संघाने. पडताळणी केली जाते. प्रसाद सहस्त्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली, थर्ड अंपायर आपण पाहतो. या संपूर्ण मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात आणि या व्हाईट बॉलची पडताळणी केली जाते.
यस, व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू देखील गमावलाय. यस, रिव्ह्यू लॉस. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. याच मैदानात कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेले खेळाडू आता मात्र NPL खेळताना पाहायला मिळतात. डेड बॉल पंचांनी घोषित केले. संपूर्ण भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या स्पर्धेवर आहे, कारण जगप्रसिद्ध असणारी ही स्पर्धा NPL 2025 चौका. पुढचा बॉल पिक केलाय, फिल्डर आहे, जज करतोय. अभिषेक बैद नावाची चर्चा या वर्षी देखील होते, चौथ्या पर्वामध्ये देखील होते. बच्चा पुन्हा एकदा अभिषेक बैदने केलंय. आणखीन एक फलंदाजाला कैद. विकेट. राजापुरे यांनी तो झेल पकडला आणि म्हणूनच आकाश मेदार माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. राजू शामले बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अभिषेक बैद. काय गोलंदाजी केली आहे पहा. या गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलंय. लक्षवेधी खेळाडू म्हणून सध्या मात्र चर्चेत आहे हा खेळाडू अभिषेक बैद. बच्चा मैदानाच्या आतमध्ये अगदी अजित मोहिते, अभिषेक बैद, त्याचप्रमाणे प्रिन्स बैद, सोनू बैद, प्रसाद कापणे. आज मात्र अगदी नायगावने खूप सारे सितारे या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. जी आम्हाला आठवण होती ती म्हणजे स्वर्गीय सतीश धुळे सरांची देखील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अभिषेक बैद. करतोय सगळ्याच फलंदाजांना कैद. तोच आहे अभिषेक बैद मैदानाच्या आतमध्ये. बच्चा पुढचा बॉल. पुढचा बॉल पटका खेळलाय, त्या दिशेने फिल्डर आहे. दुसऱ्या अटेम्प्टला प्रयत्न चांगला केला होता या क्षेत्ररक्षकाने. अंतर कापायचं होतं. नितीन राजापुरे त्या ठिकाणी होते. प्रयत्न चांगला प्रयत्न केला नितीन राजापुरे यांनी, कारण लॉंगॉन मध्ये बाउंड्री लाईन वरती तैनात होते. धावले, पळले, नंतर मात्र प्रयत्न केला आणि पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये झेल त्यांच्या हातून निसटलाय आणि आता मात्र फलंदाजाला जीवदान मिळालंय. आक्रमण आणि त्या बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. गणेश यांच्या बॅटमधून आला. आता हा पहिला षटकार या मॅच मध्ये. षटकार चौकार ठोकावे लागतील. धावांचा डोंगर रचायचा आहे. पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र टॉस जिंकून आपल्याला पाहायला मिळाला OB11 या संघाकडून. आणि बॅटिंग करत असताना मात्र आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. विक्रम कांबळे आणि प्रसाद लाड इन ऍक्शन पाहायला मिळतील. ब्रँड अँबॅसिडर या चौथ्या पर्वाचा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. आणि समोर जर आपण पाहिलं नावाचं वादळ मैदानामध्ये घोंघवणार एवढं मात्र नक्की आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर क्रमांक 3 मधील धावा झाल्या धावफलकावरती 29. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्ला आहे. 29 धावा धावफलकावरती झाल्या. GW खामकर मसाले यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलंय. आपले देखील विशेष आभारी असणार आहे संजोगजी खामकर साहेब. धन्यवाद. पुढचा बॉल
पुढे आले, फटका खेळला, यावेळेला गॅप शोधून काढलाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल फरार झालाय. आलाय चौकार. फलंदाज फलकावरती 11च्या सरासरीने 33 धावा. आता मात्र होईल फ्री ब्रेक. मध्ये आता मात्र रणनीती आखली गेली आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती झाल्यात 11च्या सरासरीने. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 नितेश सुर्वे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. नितेश सुर्वे ओव्हर नंबर 4. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. बॅटर आहेत राजू आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. याच गणेशने मागच्या षटकामध्ये एक षटकार एक चौका ठोकलाय. तो गणेश आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल नितेश सुर्वे. आता नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल पंच घोषित करतायत आणि आता पुढील बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा बॉल फटका खेळायचा होता. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आहे. हा फ्री हिटचा बॉल एकच धाव आली आहे. या बॉलवर धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 35 ऑन बोर्ड. 35 धावा धाव फलकावरती झाल्यात. फटका खेळला यावेळेला. वर्ष आणि पाहताच राहावं लागेल. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय गणेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. बरोबर बॉल पिक केला. बरोबर बॉल आपण पाहिलं तर पिक करत असताना उडवला. लॉंग बॉलचा फील्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना तो बदला दर्शन केला सीमारेषा पलीकडे. षटकार. चांगला स्ट्रोक. गणेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरून. नेक्स्ट बॉल
पुढचा बॉल चांगला कट केलाय, स्लाइस केल्या बॉलला, ढकललं हलक्यात आणि बॅकवर्ड पॉइंट मधून फिल्डर येतात, बॉल पर्यंत पोहोचलेत, एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली, धावफलकावरती टीमची 42, 42 धावा धावफलकावरती झालेत. षटकार आला, या षटकामध्ये फटका यावेळेला खेळला जरूर आणि आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स आलाय, चौकार, चांगला स्कोप, बरोबर बॉल पिक केला. आता मात्र राजूच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, राजूच्या बॅट मधून आला हा चौकार. दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल, शेवटच्या षटकापर्यंत लढावं लागेल, प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये, अडचणीमधून संघाला बाहेर काढायचंय, तोच मनामध्ये विचार. आणि आता फलंदाज आपण पाहिलं तर राजू ठोकतोय हा चौकार. शफल झाले, खूपच शफल झालेत आणि हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आणखीन एक आली आहे, थोडस दडपण, दबाव निर्माण झाला असेल गोलंदाजावर. सत्तेचाळीस धावा, 47 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा सण, क्रिकेटचा उत्सव मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. NPL फटका फसलाय, आत्ता बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर जज करतोय आणि बरोबर झेल त्याने पकडला. चौकाराची चौकार त्याने ठोकलाय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. संजय नायडू आणि दत्ताने तो झेल पकडला होता राजू यांचा आणि म्हणूनच ती काय राजू माघारी परतलेत. चांगली मॅच स्पर्धा रंगते आहे, रंगतदार अवस्थेमध्ये सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. हो हो, चांगला बॉल, बरोबर बॉल हाताळलाय, डॉट बॉल येताना पाहायला मिळते. नितेश सुर्वेचा हा डॉट बॉल म्हणजेच ओव्हर नंबर आता 4चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 47, 47 धावा धावफलकावरती. योग्य नियोजन, योग्य आयोजन, परफेक्ट डिसिजन आयोजन समितीच्या माध्यमातून सातत्याने घेतले जातात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता ओव्हर नंबर 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल. शेवटची 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये आणखीन किती धावा येतील? धाव संख्या जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 47, 47 ऑन बोर्ड. महेशजी कुडपे सातत्याने कानमंत्र, प्रोत्साहन, मार्गदर्शन करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण ते करणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आहे, ही स्पर्धा जिंकण्यासाठी मात्र मेहनत करणं संघ मालकाला गरजेचं आहे आणि ते सातत्याने करत असताना पाहायला मिळाले या संपूर्ण 4 पर्वांमध्ये. महेशजी कुडपे, मनसूर आले गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 5, पहिला बॉल मनसूर यांचा. थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल, वेळेवर देखील लक्ष द्या, कारण आयोजन समितीचे सातत्याने निर्णय येतात, या निर्णयांचं पालन करणे गरजेचं आहे.
बॉल हाताळला या गोलंदाजाने. पहिलाच बॉल प्रभावित करतोय गोलंदाज आहे मनसूर. कित्येक स्पर्धा या मनसूरने गाजवल्यात. तोच मनसूर मैदानाच्या आतमध्ये गतवर्षी देखील चांगला खेळ या मनसूरने केला होता या स्पर्धेमध्ये आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. हो यावेळेला पिक केलाय बॉलला, उडवलाय, फुल झालाय, सक्सेसफुल आलाय षटकार. थोडासा आखून टप्प्याचा त्याच्यावरती आक्रमण आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव पोचले धावफलकावरती 53. गणेश बॅट मधून आलाय हा षटकार. फायटिंग टोटल स्कोर उभा करायचे. 3 आतापर्यंत गणेशने ठोकलेत या मॅच मध्ये. सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक जर आपण गणेशचा विचार जर केला तर या मॅच मध्ये 28 धावांवर फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या पेनल्टीच्या 5 धावा आहेत त्या ऑलरेडी धावसंख्येमध्ये ऍड केल्या गेल्या आहेत. आपण याची देखील नोंद घ्या. 12 बॉल मध्ये 28 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज गणेश. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार आलाय. पुढचा बॉल स्टेप आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच घोषित करतील. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची आता 54 या आकड्यावर. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर वाईट लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचला. त्याच्याकडून चूक बॉल फरार आणि आला चौकार. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही आणि आता हा चौकार आलाय. स्वतःवरती नाराज असताना पाहायला मिळतो हा फिल्डर. त्याच्याकडून चूक झाली त्याला ठाऊक आहे. चुका मात्र सुधाराव्या लागतील. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती. हो चांगला बॉल आहे. आता बरोबर बॉल हाताळलाय. चांगला बॉल. धावा 58 ऑन बोर्ड. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. चांगलं करत असताना पाहायला मी तो आपल्या संघासाठी बॉल वळवतोय. यावेळेला पिक पुन्हा एकदा त्याच बॉलवर. बॉल जाईल सीमारेषा पार. आणखीन एक रुबाबदार धमाकेदार NPL षटकार. हा मी ठरतोय हा गणेश. आतापर्यंत त्याने ठोकलेत या मॅच मध्ये 4 षटकार आणि 2 चौकार. आज गणेश आज मात्र लक्ष वेधून घेतोय सगळ्याच प्रेक्षकांचं. कारण त्याच्या बॅट मधून धावा येतात. त्याची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. हा हुकमी एक काय महेशजी कुडपे यांचा. तो चांगला बॉल आहे. हा बॉल बरोबर हाताळलाय पण पंच मात्र वाईट बॉल घोषित करतात. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रिव्ह्यू तुम्ही ऑलरेडी गमावलाय. गोलंदाजी करत असलेला संघ पुरंदरे बॉईज रिव्ह्यू लॉस्ट आहे. रिव्ह्यू तुमच्याकडे नाहीये. आपण याची नोंद घ्या. जो पंचांनी निर्णय दिलाय तो अंतिम राहील. आता वाईट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन वरती टीमची 65 धावा धावफलकावरती झाल्यात. समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. नेक्स्ट बॉल मनसूरचा पाहायला मिळतोय. 65 धावा धावफलकावरती 65 ऑन बोर्ड. पुढचा बॉल फटका खेळलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावरती 66 ऑन बोर्ड. 66 धावा धावफलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 65 धावा धावफलका 66 धावा धावफलकावरती झालेलं पाहायला मिळतात आणि शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्याने करत आले पुरंदरे बॉईज हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्याच वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा 4थं पर्व. या स्पर्धेचं अक्षरशः
जास्तच लक्ष वेधून घेत आहे. आणि या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात मंसूर यांनी या षटकामध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 6 शेवटचं षटक आहे. डेथ ओव्हरचे षटक, हाणामारीचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अक्षय मोरे या स्पर्धेचे आधारस्तंभ, कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार, विक्रमादित्य आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग. शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीसाठी अक्षय मोरे. ओव्हर नंबर 6. गणेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल फिरवलाय आणि बॅट देखील फिरवली आहे. बॉल निघून गेलाय आरपार. आलाय आणखीन एक षटकार. बॉल फिरवला होता गोलंदाजाने, हलका पाहायला मिळाला. त्याच्यावरती आक्रमण केलं, बॉलला बरोबर पिक केलं आणि शेवटच्या क्षणाला बॅट फिरवली आणि आलाय षटकार. आणि वैयक्तिक जर गणेशचा विचार केला तर या मॅच मध्ये 45 धावांवर बॅटिंग करतोय गणेश. ₹1000 पारितोषिक. हाफ सेंचुरी पूर्ण केली तर आयोजन समितीकडून दिलं जाईल. आलाय का? यस, आलाय षटकार आणि हाफ सेंचुरी ठोकली आहे. नाव आहे गणेश आणि या गणेशने ठोकली हाफ सेंचुरी. गत वर्षीचा बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये, या पर्वामध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोकली आणि संगमालक कुडपे यांच्याकडून ₹500 पारितोषिक आणि आयोजन समितीकडून 1000. यांना काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो हा गणेश. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते. आता वेळ बदलली आहे. विकेट येताना पाहायला मिळते. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. संपूर्ण स्पर्धेतील पहिली या खेळाडूने ठोकली. स्टँडिंग ओवेशन आता दिलं जाईल या खेळाडूला. नाव आहे गणेश. गत वर्षीचा बेस्ट बॅटर यावर्षी मैदानामध्ये उतरला. OV11 महेश कुडपे यांनी गणेशवर विश्वास दाखवला. मैदानामध्ये गणेश आला आणि गणेशने विक्रम रचला या मॅच मध्ये. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे गणेश. आणि गणेशने मात्र 50 धावा आपल्या पहिल्याचा पूर्ण केल्या आणि तो माघारी. मधून त्याच्याकडून चूक झाली आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि आता धावा पूर्ण केल्या आहेत. दोन धावा धावून पूर्ण केल्यात. आनंद आले नवीन बॅटर. उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड म्हणजे ओव्हर नंबर 6चा खेळ, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती. 80 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 81 धावांची गरज असणार आहे पुरंदरी बॉईज या संघाला. तर पुढील मॅचचा आता टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या.
देव पुरंदरे ज्या खेळाडूने पटकावला तो प्रसाद लाड इन ऍक्शन पाहायला मी ते टॉस तुमच्या बाजूने लागलाय. प्रथमता निर्णय काय तो गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय जरूर, पण समोर जर आपण पाहिलं तर विक्रम कांबळे हँडसम ज्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. अगदी भल्या भल्या गोलंदाजांना ज्या खेळाडूने वेळ लावलाय तो फलंदाज तुमच्या समोर आहे. त्याच्याविषयी आणि त्याच्या संघाविषयी काय रणनीती आखली तुम्ही या मॅचमध्ये? तो डाऊटचा खूप चांगला प्लेअर आहे आणि आम्ही पण लवकरात लवकर त्याला कसं आउट करायला बघू, आम्ही त्याचा प्रयत्न करू. तुम्ही यावर्षी या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहात, कारण गतवर्षी तुम्ही मालिका विजेता पुरस्कार. कसं फील होत आहे, कसं वाटतंय? अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. अभिमानास्पद तर नक्कीच आहे, परंतु लास्ट इयर ते 2 दिवस मागे होते आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये ज्याचा दिवस तो सरळ एवढंच झालं. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगा, कारण तुम्ही देखील या स्पर्धेचे मुख्य घटक आहात. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी 4थं पर्व अगदी दिमागदारी आयोजन पाहायला मिळते, त्याच्याविषयी काय सांगाल? मागच्या वर्षी पण बोललेलो, यावर्षी पण एवढंच बोलेल. विराट पडवळ पॅडी आणि जर सचिन पाटणकर पाहून असेल तर ही टुर्नामेंट होणं पण खूप मुश्किल आहे. या दोघांमुळेच ही टुर्नामेंट होते. विराट पडवळ आणि सचिनजी पाटणकर खूप सारी मेहनत या संपूर्ण आयोजन समितीने घेतली आहे आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विक्रम, 2 मिनिटं तुमच्याशी देखील चर्चा करू, कारण समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. प्रसाद लाड मागच्या वर्षीचा मालिकावीर, या वर्षीचा आपण पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे या मॅचमध्ये? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, असं काही ठरवलेलं नाही. जेव्हा आम्ही चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू तितक्यात आम्ही जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच या संघात करू. कारण पाहायला गेलं तर रेग्युलर स्पोर्ट्सच्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू भरपूर आहेत, जे कंटिन्युअसली टुर्नामेंट अनुभवी तर जेणेकरून आता असा प्रसंगात म्हणाले की आम्ही त्याला आऊट करत. मी देखील वाचण्यात सुरुवातीला ही माझी थोडी आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला समोरचा संघ आहे, तुमचा संघ बॅलेन्स आहे का? नक्कीच ऑप्शन झाले तर ऑप्शनला मी माझ्या डोक्याचे खेळाडू ठेवले होते तेच मी घेतले, जे 100% मैदानात देतील असे आमचे खेळाडू आहेत. मी आशा करतो की ते 100% देतील आणि आम्ही सांगू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर एका बाजूला आपण पाहतोय स्पंदन किंग्स आणि दुसऱ्या बाजूला HB स्पोर्ट्स अँड फिटनेस. 2 संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. HB स्पोर्ट्स अँड फिटनेस या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जशी सामन्याला सुरुवात होईल, सेकंड डावाला सुरुवात होईल, मी विनंती करेन माझी साथी समालोचक द व्हॉइस ऑफ पुणे गोपी जाधव सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. थँक्यू. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय. तिथे देखील एक सामना चांगला पाहायला मिळणार आहे. मागच्या पर्वाचा ग्रीन ऑफ दी टुर्नामेंट या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर त्यांना पाहायला मिळेल. वेळेचं बंधन असेल, पुन्हा एकदा आम्ही सांगतो आहोत की टायमर सेट केलेला आहे. मॅचचा पहिला बॉल जिथे पडेल दुसऱ्या इनिंग मध्ये, दुसऱ्या धावाचा पहिला बॉल पडेल तिथे टायमर स्टार्ट होणार आहे. त्याच्यावर देखील लक्ष ठेवा. ऑल सेट, लेट्स प्ले. मॅचचं सिग्नल आता इथे ग्रीन होईल. दुसऱ्या डावामध्ये 81 धावांचं लक्ष 36 चेंडूमध्ये पूर्ण करायचे. सलामीवीर मनसूर आणि त्याच्या बरोबर आहे अभिषेक बैत. बैत बंधूंनी नेहमीच कमाल केली या क्रीडांगणावर. 3 बंधू आपल्याला घेताना पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक बंधू आपण पाहिले, परंतु आज IPL मध्ये बैत बंधूंची देखील कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय, पण टप्पापर्यंत बॉल तसाच निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलनी सुरुवात.
पहिल्याच बॉलवर डॉट बॉल. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू गेला, दुसरा खेळाडू सध्या डीप मिड विकेट मध्ये. प्रथमेशचा हा बॉल नटराज मुद्रामध्ये खेळ आहे. फिल्डर डीप मध्ये चांगला खेळ ट्रॅप रचला होता. आधीच उल्लेख केला की दुसरा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये लावला गेलाय. चांगला खेळ टिपलाय फलंदाज बॉलवर सिल्वर डक हो युटी आउट. पहिल्या बॉलवर बीट झाला होता, दुसऱ्या बॉलवर थोडासा बाहेर गेला. नटराज मुद्रामध्ये वेलिंगच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न लवकर कमिट झाला. टायमिंग जोडलेला नव्हता आणि तेवढा चांगला झेल तिथे टिपलाय नितीनने. गणेशने तो झेल टिपलाय. एचबी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा हर्षजी भोसले यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आहोत NPL नायगाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांचं संघ एचबी स्पोर्ट्स नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना बॉलला दिशा दिली. एकदा विधी प्राप्त केली. पहिली सिंगल टीमच्या खात्यामध्ये. तिसऱ्या बॉलवर आले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. नितीन आलेला आहे मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांनी सिंगल घेतली. मनसूरला खातं उघडता आलेलं नाहीये. अभिषेक आणि नितीन ही जोडी या डावाला आकार धावांच्या नंतर 81 बनवायचे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये भरपूर मेहनत घेतली आमच्या सर्व आयोजकांनी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. दी पॉइंट म्हणून क्षेत्ररक्षक दी बॅकफुट पॉइंट म्हणजे ठेवला गेला. एक खेळाडू इथे सध्या ऑनलाईन ऑनसाईडला ठेवलेला खेळाडू आपण दुसऱ्या बाजूला पाहिला की आपल्याला ड्राईव्ह केलाय. मग ऑनलाईन देखील भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं अधिकाधिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड भरतो. एकेरी धावा घेत असताना थोडासा वेळ घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावासाठी पार्टनरशिप, दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवणं गरजेचं असेल, कारण पहिला धक्का लवकर लागलाय. एचबी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा हर्षद भोजनाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आज आवर्जून उपस्थित आहेत. पुढच्या सामन्यामध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. तिथे धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 3 धावा. लोफुलचा फिल्डर आहे मध्ये. फलंदाजाचा संपेल खेळ, गोलंदाजाचा इरादा. पॉवर प्ले मध्ये 2 धक्के दिले. 3 बंद षटक. मिलिटरी पॉवर प्ले मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न. अगदी सरळ कॅच प्रॅक्टिस झेलचा केला जातोय असंच पाहिजे. आशेचा किरण बनेल टीमसाठी. याच्याकडून आता भरपूर अपेक्षा असतील, कारण 2 धक्के 2 हादरे लवकर लागले. आता डाव सावरायचा आहे. 81 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश अप्रतिम सध्या चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू होती विकेट. हलक्यात आणि ऑन साईडला प्लेस केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला. 2 धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल बरोबर स्कोरची होईल समाप्ती. 2 षटकांचा 1 षटकाचा गेम संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 3 धावा. 2 षटकांचा खेळ हा पॉवर प्लेचा असेल.
पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, त्यानंतर 3 खेळाडू पाहायला मिळतील आणि पॉवर प्ले भेटणं गरजेचं आहे. 81 धावांचं एक चांगलं लक्ष तुमच्या समोर आहे. तर ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली, पहिल्याच ओव्हरमध्ये जे चित्र आपण पाहतोय, गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. टीमसाठी धावांचा पाठलाग करायचा आहे. लेमन या संघाने सुरुवात चांगली केली. पहिल्या डावामध्ये गणेशचं अर्धशतक आपण पाहिलं. आयोजन समितीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आज त्याच्या खिशात जात आहे. तरी खेळ चांगला साकारलाय. बरोबर संघ मालकांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी घोषित केलं गेलं. भरपूर पारितोषिक आहेत. NPL मध्ये नायगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजक पुरंदरी बॉयज, भरपूर कौतुक करावं लागेल. चांगलं आयोजन. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. फार एक करून गोलंदाज तयार. रितेश पहिलाच बॉल स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय बॉल. ये संपय सिग्नल. षटकार क्लास दाखवलाय. फास्ट अप्स एनर्जी ड्रिंक इथे ठेवलेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. त्याचबरोबर सेलसाठी देखील ठेवलेलं आहे. आपल्या प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे आपण त्याचा लाभ घ्या. हायड्रेट ठेवा स्वतःला. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. तो मध्ये एक धाव मिळते. सिग्नलच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 10 धावा 1-0. 81चं टार्गेट आहे. अजून 71 बनवायचे आहेत. अडकळणारी सुरुवात, तिथून एक नवीन मार्ग तयार करायचा आहे. सुरुवात अडकळणारी झाली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिले गोलंदाजी करत असताना प्रथमेशने. त्यानंतर आता प्रितेश आलाय. पहिल्या बॉलवर त्याच्या षटकाराला देखना फटका. मागे जात असताना स्लाइस केला. अक्षरशः बॉलला कापलं होतं गलीमधून. तिथे षटकार वसूल केल्यानंतर आत्मविश्वास फलंदाजाला मिळाला. त्यानंतर त्याने सिंगल प्राप्त केली. चांगलं क्रिकेट. मेरिटवर खेळायचे. लेकिन दुसऱ्या बाजूला रिक्वायर्ड रन रेट देखील लक्षात ठेवायचं असेल. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील तेवढाच चांगला आहे. एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 11. दुसरं षटक सध्या मार्गस्थ. आजच्या दिवसातील तिसरी लढत आहे. नंतर अजून एक मोठा सामना या सामन्यानंतर रंगील. तिथे देखील तुल्यबळ संघ, तुल्यबळ खेळाडू एकमेकांच्या विरोधात समोर खेळलाय. जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौका. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 15 धावा. 81 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. चांगला चौकार. सरळ बॅटचा वापर केला. टायमिंग प्रॉपर. आणि त्यानंतर हा चौकार. पुढचा चेंडू असेल प्रितेशचा. पॉवर प्ले सध्या चालू आहे. 3 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर असताना पुढचा चेंडू मोठी विकेट. पुन्हा समोर लॉब केलाय. ग्राउंड टू ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. बनेल प्रेक्षक. चेंडू षटकार. याच फटक्यांची गरज आहे. 2 विकेट गेले असतील, परंतु आता त्याचा कोणताही दबाव आमच्यावर नाहीये. त्यांच्या मनगटाची ताकद, आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते. त्यांना विरोधकांच्या उलाढालीची काहीच भीती वाटत नाही. बॅक लिकला खूप चांगल्या पद्धतीने वरती आणलं. त्यानंतर बॅट स्विंग खूप चांगला होता. टायमिंग देखील अगदी परफेक्ट जुळवलं. त्यानंतर आलेला षटकार. धावसंख्या 21. पुढचा चेंडू ऑफसाईडचा बॉल होता. पुन्हा त्याच दिशेने काव कॉर्नरला साईड. माहिती स्ट्रॉंगर आणि काव कॉर्नरच्या अगदी मध्ये सजवलाय. अजून एक चांगला फटका. चौकार.
पद्धतीने धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. 25 मॅच मध्ये कमबॅक. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावांची लयलूट झाली. पहिलं षटक चांगलं राहिलं होतं, तिथे 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 22 आल्यात, म्हणजेच काय प्रितेश महागडा ठरला. षटकाची सुरुवात षटकाराने झाली आणि शेवट चौकाराने केलाय. दिल मागे बोर आला इथे 4. अजूनही वाटतो का 4 करावं लागेल. 24 चेंडू संख्या अजूनही शिल्लक आहे. 81चं टार्गेट. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 25. 24 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. पुरंदरी बॉयज आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025. विक्रमादित्य आमदार दमदार आमदार आदरणीय अलिनाथजी कोलमकर साहेबांचं भरपूर योगदान पाठिंबा या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमचे सर्व पुरस्कर्ते स्पॉन्सर्स आपले देखील खूप खूप धन्यवाद. प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येकाचं सहकार्य योगदान मोठं राहतं या स्पर्धेच्या पाठीमागे. भव्य दिव्य आयोजन आपण अनुभवते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश. पहिला बॉल मिस टाइम केलाय. बॉल हवेत. वुमेन्स लाईन मध्ये बॉल पडलाय. डीप स्पेलिंग मधून क्षेत्रक्षक धावेल तोपर्यंत धाव पूर्ण केले 1. दुसऱ्या धाव तोपर्यंत थ्रो केला गेला. सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. आता 26. 2 गडी बाद 26. मनसूरला खातं उघडता आलं नाही. नितीनने एक धाव घेतली, पण त्यानंतर तो बाद झाला. किरण सोलंकी आणि त्याच्या बरोबरने आपण पाहतोय अभिषेक सध्या चांगल्या फॉर्म मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी बॅटिंग करतोय. पण समोर आहे प्रथमेश. मोठी विकेटने पुढचा चेंडू अभिषेक साठी. हा बॉल मोठ्या फटक्याच्या तयारीत होता. स्लाइडली लेग कटर. जसा बॉलने बळण घेतलं तसा लगेचच आपला इरादा बदलला. एकेरी धावी टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पोहोचला तर 27 वर 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमेश गावीला किरणसाठी मोठा फटका खेळायचा. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी जवळ निघून गेला. हा हॅलो केला असेल या बॉलने. कमबॅक. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव बनेल, दडपण निर्माण होईल, प्रेशर बनेल. तो प्रयत्न इथे गोलंदाज करतायत. काही फटके तुम्हाला बनवायचे, इन्व्हेंट करायचे असतील, कारण धावसंख्या मोठी पार करायची आहे. रनवे मध्ये थांबला. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने जाणं कधीही चांगलं. रनवे मध्ये थांबला. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर जाईल. डेड बॉलचं सिग्नल जर आपण पाहिलं तर धावा झालेला आहे 27. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुरंदरी संघ दुसऱ्या धावामध्ये पाठलाग करतोय. पुढचा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. अनेक तारे सितारे यानंतर देखील खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल हो इथे सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केले. बॉलने वळण घेतलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला धावतोय. पहा पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा लेट, परंतु थ्रो थेट होता. आणि आता फलंदाज ला 3. चांगली बॅटिंग चालू होती. किरण सोलंकी परतीचा प्रवास. पहा बॉडी लँग्वेज, खांदे खालावले, स्पष्ट नाराजी. चांगली खेळी साकारायची होती आपल्या संघासाठी. धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला. या दरम्यान प्रथमेशजी मयेकर यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. NPL मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असतील. सिद्धेश पडबळ हा देखील एक नामांकित खेळाडू. जबाबदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं असेल तर 3 धक्के लागले 28 या धावसंख्येवर. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. ओढली विकेटने. हो थोडासा बाहेर आलाय, पण लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेला बॉल. पंचांच्या दिशेने व्हाईट बॉलची घोषणा करतायत. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 29. सहस्र बुद्धे, नितीन गाळसेकर, विद्युत आगबा
मॅच ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कमेंट्री बॉक्स मध्ये अभिषेक पाटील सरांना आपण ऐकलं. याच विभागातील एक युवा आणि बुलंद आवाज. गोलंदाज तयार. तुमचा बॉल वेग होता भन्नाट वेग. रफ्तार से गिरफ्तार. डब्बा पडला खाली होता बॉल लगेचच वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. मी मगाशीच उल्लेख केला की जेवढी डॉट बॉल येतील या सामन्यामध्ये थोडासा दबाव बनेल. रमेशने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं चांगल्या टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली. 1-1चा चेंडू देखील पाहायला मिळाला. स्ट्राईक आहे सिद्धेश पडबळ. सिद्धेशसाठी हा बॉल पुढे टाकला होता हलक्या हाताने. बॉलला दिशा दिली ऑफ साईडला. विकेटला बेकारी क्षेत्ररक्षक येईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल खेळ फक्त दाखवली. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला आहे. 2 धावा इथे मिळतात. बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. रिंग्स ब्रेकची कहाणी आणि आता धावा झालेल्या आहेत 3 षटकानंतर. आतापर्यंत 31 धावा 3 गडी बाद. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 50 धावा. रंग इथे या मैदानात भरली जाते. नायगाव प्रीमियर लीग 4थं पर्व त्यातच सर्व. या 4थ्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. असं हे दर्जेदार पर्व आज पहिल्या दिवसामध्ये आपल्या भेटीला. उद्या असतील अंतिम दिवस. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. नोकरी धंदा व्यवसाय सांभाळत असताना क्रिकेटला प्राधान्य देणारे आमचे सर्व आयोजक. भरपूर मेहनत गेली अनेक दिवस त्यांनी घेतली. त्यानंतर ही स्पर्धा साकार झाली आहे. आयोजकांचं कौतुक. भरपूर धन्यवाद. प्रत्येकाचं योगदान भरपूर मोठं आहे. मग अशी प्रसाद लाड यांनी उल्लेख केला होता की आयोजकांमध्ये अनेक नावं आहेत ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. ती ऍक्शन पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. अभिषेक बैनने जर लगातार 3 षटकार ठोकले. राहुल सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आज मॅच ऑन कॅश ऑन. आज आजूबाजूचे एटीएम खाली होतील कारण सगळी कॅश मैदानाकडे दाखल होईल. भरपूर पारितोषिक खेळाडूंवर लावली जात आहेत. आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवणं त्यांना प्रोत्साहन देणं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. चला ड्रिंक ब्रेक झाला असेल तर पुढच्या 3 ओव्हरना पुन्हा सुरुवात होईल. हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिद्धेश पडबळ त्याच्या बरोबरी अभिषेक. षटकात 2 चौकार आपण पाहिले आणि बरोबरच आता गोलंदाजीसाठी 4थ्या षटकाला सुरुवात होईल फार एंड कडून. त्यावेळेला आपण पाहणार आहोत गोलंदाज म्हणून दाखल झालाय दिनेश हडकर. चांगली बॉडी लँग्वेज सीएसटी चांगली. समोर असतील स्ट्राईक घेतला अभिषेक.
अभिषेक भाई 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लाभले गेले. कोणत्या षटकाचा पहिला चेंडू, पहिलाच बॉल लॉंग लेगला खेळला, बॉल साईड बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार. बाहेर गेला, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला बॉलची जागा दाखवली. चौकाराच्या मदतीने आता धावफलक वेग केली. दुसरा चेंडू धावा 46 17 बॉल मध्ये पहिल्या बॉलवर चौकाराला अभिषेक भाई गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर कैद करतोय. अजून मोठी फटके घ्यायची असतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. दुसऱ्या बाजूने थोडासा दबाव असतील दिनेश हडकरवर. दुसरा बॉल लेग कटर होता, एक्स्ट्रा कव्हरला हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसऱ्या बॉलवर चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय फलंदाज होईल. त्या बॉलवर चौकार होता, लॉंग लेगला खेळला, त्यानंतर लेग कटर टाकला. त्या लेग कटरला विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. लांबी गाठलेली नाहीये बॉलिंग, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपलाय. प्रथमेशने चांगली फिल्डिंग केली आणि यावेळेला बाद झाले अभिषेक भाई. तो नाराज आहे. सुरुवात त्यांनी चांगली केली, पहा त्याची रिॲक्शन. हाताने बॅट झटकलाय. त्याला माहिती होतं की आज मला माझ्या संघासाठी चांगले खेळायचं. तीन विकेट 35 या धावसंख्येवर गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4 विकेट गेले. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. पुन्हा एकदा लेग कटरच टाकलाय. थोडस मागे फिल्टर एकदम इथे शॉर्टस्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांनी इथून बॉलला खेळत असताना एकदा मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 36 धावा, 81चं टार्गेट. औषधी ऑस्कर मागू टप्प्याचा बॉल गलीमध्ये फिल्डर आहे. चांगला खेळ, उचल मी आलो. एक समीकरण इथे राबवून अजून एक झेल टिपलाय. चांगली फिल्डिंग, गलीमध्ये फिल्डर मागे जात असताना झेल टिपतोय. ते अजून एक धक्का बसतील. 5 वाजता निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये. बाबूने हा झेल टिपलाय. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळाल्यात. आता हे लक्ष थोडंसं अवघड होताना दिसतंय. पण इथून देखील चौकार आणि षटकारांची आतषबाजी करायची असेल तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल. आणि तो प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाची परमेश्वर. मध्ये काहीच अशक्य नाहीये. हे शक्य करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. शक्य तेवढे प्रयत्न तुम्हाला या सामन्यामध्ये करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय बोरे. दिनेश हडकरच्या खात्यामध्ये विकेट. 2 धक्के त्यांनी या ओव्हरमध्ये देत अभिषेक भाईला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं असेल मागच्या बॉलवर बाद झालाय. सिद्धेश पडवळ देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय बोरे. तो स्ट्राईक एंडला आहे. समोर आहे गोलंदाज दिनेशचा हा बॉल उलट दिशेने खेळलाय. रिव्हर्स अटॅक केलाय. बॉल जाईल थर्ड मॅनला. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळत नाहीये आणि इथे ज्या वेळेला पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावा. HB स्पोर्ट्स जसा हा सामना संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सेट करा. टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जसा हा सामना संपेल लगेचच आपण मैदानामध्ये फिल्डिंग सेट करा. काही धावा धावफलकावर. 41 अजूनही पाहिजेत. लो फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला फिल्डर. आतातून बॉल निसटला आणि आता मिळतील धावा 4. सकाळी आंघोळ करत असताना हातातून साबण निसटावा तसाच बॉल हातातून निसटलाय आणि डोक्याला हात लावला. तर ये मैंने क्या किया. सरळ फिल्डिंग. चौकार इथे मिळालाय. चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत 44. 4 षटकांचा केस संपलाय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील 12 बॉलमध्ये 37.
धावांची गरज। HB स्पोर्ट्स इन ऍक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये। स्पंदन किंगच्या विरोधात एका बाजूला स्पंदन किंग हा देखील एक मातब्बर संघ, दोन्ही संतुलित संघ आहेत, त्यामुळे चांगली फाईट रंगेल। आता या सामन्यामध्ये पहा दुसऱ्या डावामध्ये या सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलंय। 81चा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि रन भरपाईच्या 37। पाचव्या षटकाला सुरुवात होईल। त्यावेळी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी रितेश नारकर दुसऱ्या ओव्हरमध्ये 22 खर्च केल्यावर यावधी त्याने षटक टाकले तिथे 22, पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवला डेथ ओव्हरमध्ये। पहिलाच बॉल, वाह चांगला टप्पा आहे, चांगलं कमबॅक। पहिल्याच बॉलवर चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला, खेळण्याचा प्रयत्न प्लेयर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉलने सुरुवात। रितेश नारकर अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे त्याने पाहिलेले आहेत। मागच्या ओव्हरमध्ये महागडा ठरला, पण या ओव्हरमध्ये सुरुवात त्यांनी चांगली केली आहे। 11 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण इथून पुढे गरजेचं। पुन्हा तसा यावेळेला ट्रॅकिंग कव्हरला जाईल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात। चांगली फिल्डिंग, पिकअप, गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला। सिंगल मिळते, सिंगल स्ट्राईक, रोटेट एकेरीच्या मदतीने धावफलकावर धावा। 45 धावा, 45। पुढचा चेंडू असतील पुन्हा एकदा ब्रिटिश विकेटने यावेळेला मिस टाइम केलाय। यष्टीरक्षक आणि स्वतः गोलंदाज दोघे धावले, पण तो अखेर ब्रिटिश नारकरने हा झेल टिपलाय। संघ सहकारी म्हणत असतील वेलकम बॅक मनीष पडियाळ। नवीन फलंदाज मैदानामध्ये मनीष। अभिषेक पाटील सरांना आपण ऐकलं, याच विभागातील एक दमदार आवाज अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना ऐकतो। एक चांगले समालोचक, युवा समालोचक। धावसंख्या आहे 45, 6 गडी बाद आहे असे चित्र निर्माण झाले। प्रयत्न करावे लागतील। रितेश तयार, स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉलिंग टीममध्ये फिल्डर आहे। पहा थोडीशी गंमत झाली आणि आता त्याची किंमत मोजावी लागेल। इथे मेहफिलच्या गलती से मिस्टेक करून चालणार नाहीये। मिस्टेक अंगलट येऊ शकेल। चौकाराच्या मदतीने आता धावफलक पोहोचत आहे 49 वर। 50च्या दिशेने वाटचाल, सांघिक अर्धशतक पूर्ण होईल का? 81 धावांचं लक्ष्य आहे। अजूनही आपण पाहिले तर 32 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे। 8 बॉल मध्ये 32। ब्रिटिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। मनीषसाठी हा बॉल वाईट वरती यशस्वी झालाय। बॉलवर कोणतेही कनेक्शन नाहीये। चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 7 चेंडूचा खेळ शिल्लक। 7 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावा। त्या दिवसातील तिसरी लढत NPL नायगाव प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगारंग सोहळा ऐतिहासिक पुरंदरी मैदानामध्ये रंगलाय। बाहेरच शिरलाय, वाईट लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे। फलंदाज पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतो, त्यानंतर पंचांनी स्पष्ट नकार दिलाय। डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होईल असं चित्र। आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय। टीव्ही अंपायर व्हाईट बॉल साठी हा BRS चा वापर केला जाईल।
ठीक आहे. तिसरी पंच प्रसाद सहस्त्रबुद्धी ऍक्शन मोड मध्ये येतील. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल कहाणी अगदी स्पष्टपणे आपल्या समोर रंगील. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, खूप चांगलं कॅमेरा वर्क, क्वालिटी विथ क्लॅरिटी. तिसऱ्या पंचाचा निर्णय आहे ते डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू आहे, ओव्हरची समाप्ती होईल. 5 षटकाचा गेम संपलाय. 9:49, 6 गडी बाद, 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 6 चेंडू मध्ये 32 धावा. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी आकाश मेदार, त्याच्यावर आहे दारोमदार, तो नेहमीच गोलंदाजी करतो दमदार. आकाश आलाय. 6 बॉल मध्ये 32 स्ट्राईक एंडला. अक्षर पहिलाच बॉल स्लॉप केलाय, डीप मिड विकेट मधून पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपला फटका, 440चा झटका, उत्तुंग षटकार. सॉलिड षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगदार करील. धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावा झालेल्या आहेत आता 55 धावा. 5 चेंडूचा गेम शिल्लक आहे. तिथून जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू आणि 26 धावा. आणि 26. पहिल्याच बॉलवर स्लॉप केला. बॉल डीप विकेटच्या बाहेर लांब लचक फटका, षटकार ठोकला. 6 मध्ये 32 पाहिजे होत्या. अक्षयच्या बॅटवरून तडाका. दुसऱ्या बाजूला आकाश. पहिल्याच बॉलवर आकाशला आकाश दाखवलाय. दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरला हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये. थॉमस लँड मध्ये बॉल पडली एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. इथे 2 धावा. दुहेरीच्या मदतीने धावफलकावर धावा झालेल्या आहे 57 धावा. 4 चेंडू 24. 4 चेंडू मध्ये 24. 4 षटकार गरजेचे असतील. प्रत्येक बॉलवर षटकाराची भाषा बोलावी लागेल. षटकाराचा पाडा बसावा लागेल. त्याला फार वेळ घेऊ नका. 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा. बरोबर 2 आले. आकाश मदार संघाची मदार घेऊन खेळतोय. गोलंदाज बदलला गेलाय. मागचा बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. त्यामुळे फ्री हिट. डोक्यावरून फिरलाय. धावसंख्या 58 आहे. 58. जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल अजून एक वेळेला हा देखील स्लॉप केलाय. बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक तडाखा षटकार. मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. भास झाली दुनियादारी. आपली बॅटिंग लय भारी. लय भारी षटकार ठोकलाय.
षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा झपाट्याने वाढील. धाबा झालेली आहे स्कोर कार्डवर 64 धाबा. चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील. 17 धाबा. 17 म्हणजेच 17. 4 बॉल मध्ये 17 धाबा. पुन्हा एकदा कमबॅक. चेंडू पाठवा मैदानामध्ये. चेंडू पाठवा. चार बॉल मध्ये 17. 4 चेंडू आणि 17 धाबा. 81 धाबांचं लक्ष्य धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. 64 धाबा आहे. 81 धाबांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. आणि ज्या पद्धतीने आता खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः फलंदाजाची धुरा सांभाळत असताना गोलंदाजांवर तुटून पडलाय. तुला फार वेळ घेऊ नका ही विनंती आहे. फार वेळ घेतला गेला तर पात्र बाद याची दखल घ्या. अरे तू नवीन बॉल दे ना, काय प्रॉब्लेम नाही. नवीन बॉल दे. चालू कर 4 चेंडू आणि 17 धाबा. चला फार वेळ घ्यायचा नाहीये. आमचा विनंती आहे. तेरा धावांची गरज आणि ते 13. सामना चांगल्या स्थितीमध्ये आलाय, रंगतदार स्थितीमध्ये आलाय. 81 धावांचं लक्ष्य होतं. तिथून चांगली बॅटिंग. अक्षरने आज धमाका केलाय. चेंडू शिल्लक आहे आता शेवटची. 3 चेंडूंचा गेम शिल्लक आहे. अजून एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये बाद. कहाणीमध्ये ट्विस्ट. अजून एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने धाव फुलत पुढे जाईल टीमची टोटल स्कोर कार्डवर 69 धावा. चेंडू शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 12. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय पहा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. नायगाव प्रीमियर लीग NPL चा ठरा तिसरा सामना चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. चेंडू शिल्लक आहेत 2 बॉल मध्ये धावा बनवायचे 12. 2 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार. अजून एक पुन्हा उडवलाय. डिस्प्ले लेगच्या डोक्यावर मॅसिव्ह हिट. षटकार. कडक बॅटिंग. 1 बॉल मध्ये 6 पाहिजेत. सामन्याला कलाटणी मिळेल. 81 धावांचं लक्ष्य होतं. चांगली बॅटिंग केली. 2 बॉल मध्ये 12 हवे असताना हात ठोकलाय.
धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या टीमची टोटल 75 धावा, एक चेंडू 6 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. एक बॉल 6 धावांची गरज आहे. सामना रंगलाय, दोन्ही टीम सज्ज आहेत. चला भरपूर चर्चा झाली, आता चर्चा करायची नाहीये. या स्पर्धेची भरपूर राहिली. एक चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील, 6 धावा. आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला तर राहुलजी सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. एक चेंडू आणि 6 धावा. काय आत्मविश्वास पाहायला मिळाला. अक्षरशः एक हाती किल्ला लढवलाय. एक पात्री अभिनय अक्षरचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकलेत. पंचांना विनंती आहे, फार वेळ जातोय, आपण सूचना द्या. यानंतर पेनल्टीज पात्र होतील याची दखल घ्या. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी 6 धावा. 6 धावा, एक बॉल. कोणता संघ बाजी मारेल? एका बाजूला O11, दुसऱ्या बाजूला पुरंदरे संघ. पुरंदरे संघाला एका बॉलमध्ये 6 बनवायचे आहेत. टार्गेट कंपल्सरीचे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. ओहो, ते पहा, इथे चूक झाली आहे असं पाहायला मिळते. लेगच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. हृदयाची धडधड वाढली आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 76. शेवटचा बॉल शिल्लक आहे जिंकण्यासाठी. एका बॉल मध्ये 5. त्या मायबाप रसिकांना हृदय विकाराचा त्रास असेल, पुढच्या एका बॉलसाठी डोळे बंद करा. हृदयाची धडधड वाढली. एका बाजूला उन्हाचा तडाखा, दुसऱ्या बाजूला सामना रंगलाय. दोन्ही टीम सज्ज. 81 धावांचं लक्ष होतं. स्ट्राईक एंडला आहे अक्षर. शेवटचा बॉल टाकेल ते गोलंदाज. एक चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे. 5 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस नियम आहे या स्पर्धेचा. पंचांना विनंती आहे, आपण फार वेळ देऊ नका. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्राईक इन अक्षर आहे. आतापर्यंत चांगला खेळ आहे. एक पात्री त्याचा अभिनय आपण पाहिला, पण शेवटच्या बॉलवर जर त्याने सामना फिनिश केला तर हा मोठा विजय असेल. कायम स्मरणात राहील. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. ती विकेट नाही. एक बॉल मध्ये 5. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल साईड मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. बरोबरच हा सामना इथे संपलाय. 2 धावांनी हा सामना जिंकलाय. O11 ने हा सामना 2 धावांनी जिंकत असताना शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सामना इथे समाप्त झालाय. अभिनंदन O11 हार्ड लक पुरंदरे टीम. आणि आता जाऊया स्कोर कार्डच्या दिशेने. चांगली खेळी साकारली अक्षरने. शेवटच्या बॉलवर